जाऊन सकाळी सकाळी शतपावली घालून आली. महाराणी आमची अजून उठली नाही वाटते. जाऊन चांगलं 3 किलोमीटर शतपावली करून आली, तरी पण दार उघडले दिसत नाही. रात्री तर पसाच होता. कसं केलं काय माहिती, आवडले का नाही. मी तर गेलो बी नाही त्या किचन मध्ये. बघते जाऊन त्या किचन मध्ये आता काय. बाई अजून उठली नाही वाटतं. कूलरचा आवाज येऊ लागलाय. हा, रात्री झोपलीच 1 वाजता. कशी उठत? हा, आता तिला मी उठीच ना, बघूत की किती वेळ झोपते गेली. हा, ते राहू दे. तिचा नवरा बी बोंबलत बसा आणि ते सासरा पण बोंबलत बसा. मला काय करायचं. हा, राहू दे तसंच. बाय 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 बाय. रात्री खीर खाल्ली तशीच ठेवली, भाकऱ्या खाल्ली, चपात्या खाल्ली तशीच ठेवली. ताट खाल्लेली धुली नाही. आता नोकरीच आहे, मला नोकरीच आहे म्हणून आता तालावर जोडाय. हा, आता मरू दे की, मला काय करायचंय. हा, तिचा नवरा आणि तिचा सासरा म्हणून की तिला काय काहीच म्हणणार नाही. गप्पच बसते आता. हा, बाप लिहून कुठून बसल्यात सोप्यावर चहाची वाट बघ. हा, म्या सून कधी उठण कधी चहा करून दे, जेव्हा करून देईन तेव्हा फिर बसते. म्या काय देणार नाही आता चहा. हा, सून उठायना झाले, गुडघे घुटे दुखले. आता सून येईन माय, जरा आराम मिळन, जीवाला बी मिळन. हा, पोटाला बी जरा आराम वेळेवर मिळन असं वाटलं होतं. कसलं का, हीच बोजवारी 8 वाजता उठत नाही आणि कधी खायला देणार आहे आम्हाला. आणि आम्हाला धाड भरती 6 वाजता चहा पाहिजे. हा, आता नाही तर कसं चिडचिड चिडचिड होते, काय सांगायचं. काय नाही, कुठं काय होतंय ना, तुझ्या बायकोला जरा सांगायची नाही तुला. हा, 8 वाजल्यात बघ की जाते, 8:30 वाजता. हा, 8 वाजल्यापासून मी इथं घोडी तरी 8:30 वाजले. अर्धा तास लागलाय मला. आता उठन तवा उठन, आता उठन तवा उठन, झटकानं उठत नाही. आणि रात्री 12 वाजता दोघं बी उठून जाऊन तिथं जेवण केलं. त्या किचनवर खाल्लेले ताट तसेच आहे. हा, जेवल्या ती भाकरी वगैरे तर झाकून ठेव, ते बी नाही. नोकरीच करता ना तर तुम्ही नवरा बायको, आहे की नाही. अरे अशानी लक्ष्मी टिकत नाही घरामध्ये. हा, कशाला मम्मी सकाळ सकाळी उगाच लावलंय. हा, मम्मी उठती 7:30 वाजता. पण ती सकाळी पूर्ण नाश्ता करते, सकाळचं दुपारचं जेवण करून जाते ऑफिसला. ऑफिसून येतात 6 वाजतात. तिथून पुढे जेवणाची तयारी, त्यानंतर मग सगळं काम आवडता आवडता 12 वाजतात. ती कसं उठून. अरे काय चुकीचं बोलतोय ते, बरोबर तर बोलतोय. जसं लग्न झालंय पोरात तेव्हापासून बघतोय मी. सुनाची तू कोणत्या कामात मदत केली. तिच्या तर चांगलपणा तुला दिसत नाही, पण वाईट लगेच दिसतं नाही का. कसं असतं, एखादा माणूस 12-12 1-1 वाजेपर्यंत काम करून सकाळी 5 वाजता कसं उठन, तूच सांग मला. हा, आणि प्रॉब्लेम काय आपली सुनबाई उशिरा उठली तर तू करीत जाणार नाश्ता सकाळचा. आणि तसं पण आपल्या पोरात लग्नाआधी तूच करायची नाश्ता, तुला सवय सकाळी लवकर उठायची. पण तसं नाही, तुला तर सुनबाई कुठं नाश्ता करून घ्यायचा असतो. अगं आपण सून घेऊन आलोय, नोकरांना नाही. आणि तू बघतीत ना, जसं लग्न झालं आपल्या पोराचं तर आपल्या घरात किती आनंद आलाय. ती आपल्याला ती स्वतःच्या आईबापासारखी जपते ती. तू बघितलं असन. तुमचं असं म्हणणं आहे ना मीच करावं म्हणून, मग मीच करते. हा, मी स्वयंपाक केल्यानं तुमच्या दोघांमध्ये हा तुम्हाला चांगलं वाटत असन, तुम्हाला बरं वाटत असन. मी काम करायला आलो, इकडं तिकडे फिरलालो, तुम्हाला चांगलं वाटत असन की नाही. हा, तर मी उद्यापासून मी स्वयंपाक करतो. हा, तसं बी तिनं नोकरी करते. हा, आता बघा नाही तुम्ही सांगितलं ना, आता बघा माझं डोकं पण उघडलंय आणि डोळे पण उघडल्यात बघा. हा, आता कसं एक सासू नाही एक आई बोलल्यासारखं वाटलं बघ. हा, तुला नाश्ता बिष्टा नाही वेळेवर देतो. आता पण काय दिलं नाही की तुझी बायकोच दिली की येऊ. हा, मी करतो उद्यापासून. तुम्हाला गवती चहा टाकून आदळून टाकून चहा करून. हा, बसा. हा, तिला पण उठवते सुनाला. हा, राहू द्या. हा हा, आय असू द्या आता चहा आणते जाऊन. हा, राहू. चल रे चल, तू ब्रश करून घे, चहा करते आता पटकन चल. अरे उठ रे, जा ब्रश कर जा, तुला मी चहा करतो जा. हा, तुला गवती चहा आवडत नाही ना, तुला कॉफी करतो जा. हा, जाय जाय. अरे 20 वर्ष तुला करून घालू शकते. हा, काय म्हणणार असतो. जा ब्रश करते जा, तुला कॉफी करून घालतो. जाय.